नमस्कार. आपला परिचय? माझं नाव मनोज कृष्णकुमार घोडके. जोराने. मनोज कृष्णकुमार घोडके, राहणार कविटा, कंपोस्ट कविटा, तालुका अचलपूर, जिल्हा अमरावती. मोबाईल नंबर 93 70 30 58 19. आता आपण तुमच्या शेतामध्ये मागच्या सोमवारी आलो होतो, म्हणजे डेट होती 23/6 23/6/2025. आपण त्या दिवशी तुम्हाला डेमो दिला होता. तुमच्या वावरामध्ये खूप त्रास वाणीचा होता, बरोबर आहे. आणि तुरीमध्ये पाकळीचा त्रास होता तूर निघाल्यानंतर. त्याच्यासाठी आपण तुम्हाला एक वाणीसाठी आणि बारीक अळीसाठी त्याच्यासाठी आपण डेमो एक कंट्रोलर नावाचं सरदार ॲग्रिकल्चरचं जे प्रोडक्ट आहे, हे कंट्रोलर तुम्हाला एका टाकीचा डेमो दिला. त्याच्यामध्ये आपण सरदार परफेक्ट प्लस हे प्रोडक्ट आपण तुम्हाला वाढीसाठी आणि शुगर चांगला काढणे किंवा तो तणनाशकचा परिणाम होते, म्हणजे वाळ कुठून जाते, ते याच्यासाठी क्रॉप पिवळं नाही पडलं पाहिजे, क्रॉपची वाढ झाली पाहिजे, ह्या दृष्टिकोनातून आपण तुम्हाला सरदार परफेक्ट प्लस. तर ह्या 2 प्रोडक्टची तुम्हाला जो मी डेमो दिला, याचा काय रिझल्ट तुम्हाला मिळाला? त्याचा रिझल्ट मस्त मिळाला. वाणीनं तूरनी पडली, तुरीत चांगले डेव्हलपमेंट झालेलं आहे. वाणीचा त्रास कमी झाला, पाखरेचा पाळण्याचा त्रास कमी झाला, एकदम पूर्ण त्रास खतम झाला. एकदम. म्हणजे जे तुम्हाला निघाल्यानंतर जे पाखरं पाळत होते हे पडली नाही. त्याच्यानंतर वाणीनं कतरलं नाही, कतरण कमी झाली. आणि याची शुगर कशी निघाले तुमचे? ग्रोथ कशी आहे? पत्ती ग्रोथ चांगली आहे, मस्त नव्हती चांगली गिरनेसही चांगली आहे. म्हणजे तणनाशक मारल्यामुळे जे वाळ रुकते नाही, काहीच फरक नाही. पिवळी पडते, कापाशी सोयाबीन कोणचं पीक असो. तर असं काही वाटलं का तुम्हाला इथं? नाही, काहीच नाही. आणि कोणताच फरक वाटला नाही त्याच्यावर. आणि त्याच्यात उलट म्हणजे हिरवेपणा जास्त वाढला, हिरवेपणा जास्त वाढला. हिरवेपणा वाढला. अजून त्याच्यात फुटवे जास्त वाटून राहिले. म्हणजे जे आपण तो व्हिडिओ अगोदर तयार केलेला आहे, म्हणजे ज्याच्यात मारलं नाही त्याच्यात फुटवे कमी आहे. त्याच्यात झाडलेली पत्ते आहे, झाडलेली पत्ती आहे. याच्यात झाडलेले पत्ते दिसत नाही. काहीच नाही, काही वाटते काय? 0% आहे. म्हणजे काहीच नाही. म्हणजे झाडलेला पत्ता कोणतंच नाही, ते त्याच्यामध्ये झाडलेलं खूप आहे. हे पाहिल्याबरोबरच ओळखू येते ते. त्याच्यात करायला कंट्रोल बद्दल काय सांगू वाटते तुम्हाला? कंट्रोलर अतिशय उत्तम आहे. वाणी आणि पाखराने पाळले तूर पाडतात, याच्यासाठी एकदम उत्तम आहे. असं एक उत्तम रिझल्ट आहे. बिलकुल. म्हणजे शेतकऱ्यांना तो वापरू शकतो. डोकरेचा जो त्रास आहे किंवा वाणीचा जो त्रास आहे, हा त्रास खतम झाला. हा. त्याच्यानंतर आपण इथंच कापाशी आपली, बरोबर आहे. ह्या एका शेतात आपण तूर आणि कापाशीला फवारा दिला. मग आता हे कापाशीमध्ये कंट्रोलर आणि प्लस सरदार परफेक्ट प्लस घेतलं. याच्यामध्ये काय रिझल्ट वाटवलं तुम्हाला? याच्यामध्ये वाणीनं खाल्लेली आहे, एकही खांडी पडलेली नाहीये, आणि शेंडा डेव्हलपमेंट चांगला झाला आहे. पराठीची बिझनेस चांगली हिरवी कंच आहे. पत्तीची नवती कशी आली? नवती चवडी आहे. शुगर चांगला आहे. चांगला आहे. म्हणजे तुम्हाला म्हणजे जो तणनाशक मारल्यानंतर जो पिवळं पडते क्राप किंवा वाढ रुकते, असं काही वाटते का याच्यात? नाही, काहीच फरक नाही. तणनाशक मारल्यावर काहीच फरक पडला. बरोबर आहे. म्हणजे तुम्हाला वाणीपासून वाचले, जे पत्ते खाण्यावाली जे कीड असते, जे साईडची ते नागळी सारखं, असं काही वाटते का याच्यात? नाही, काहीच नाही. बिलकुल. काय सांगूशी वाटते शेतकऱ्यांना तुम्हाला सरदार परफेक्ट बद्दल? सरदार परफेक्टचे रिझल्ट एक नंबर आहे, आणि कंट्रोलर यांचं दोन्हीचं कॉम्बिनेशन रिझल्ट एक नंबर. तसं म्हणजे तुमची वाढ पण झालेली आहे. पाण्याचा ताण असताना जो तुमचं पाण्यामुळे जो वाढ रुकत होती, म्हणजे पाऊस असल्यामुळे शेतात वाढल्यामुळे जो वाढ खुटत होती, टेम्परेचर होतं, अशा टाइमला आपण जो डेमो दिला, त्याचा फरक तुम्हाला खूप चांगला वाटून राहिला. वाढ रुकली नाही, म्हणजे ते परिस्थितीच्या मानानं ते वाढतच राहिली. बाकीचा प्लॉट जो आहे तो लहान, वाढ रुकली त्याची. चांगला डेव्हलपमेंट झालेला आहे. म्हणजे तुमच्या शेतात खूप वाणीचा त्रास आहे नाही? वाणीचा खूप त्रास. याच्या अगोदर तुम्ही वाणीसाठी काही करत होते का?
नाही, हा साधं औषध मारलं पण काही एवढा रिझल्ट नाही भेटला. असं. याचा मस्त भेटला. असं म्हणजे आणि खूप मोठं बजेट पण नाही, खूप प्रमाण नाही आहे. 1 मिली प्रति लिटर. त्याच्यामुळे स्वस्त औषध आहे आणि कमी बजेटमध्ये आहे आणि शेतकरी ह्या गोष्टीमुळे खूप परेशान झालेला आहे. वाणीचा त्रास खूप. खूप झाला म्हणजे निघाल्यानंतर खूप वाणीचा त्रास आहे. हे पाण्याचा पहिले टेम्परेचरचा त्रास, हा. निघायच्या अगोदर, निघाल्यानंतर वाणीचा त्रास. म्हणजे शेतकरी प्रत्येक गोष्टीमध्ये आऊट झालेला. म्हणजे प्रत्येक त्याच्यावर मार चालूच आहे. निसर्गाचा मार चालू आहे, जनावरांचा मार चालू आहे, बाजारात भावाचा मार आहे. म्हणजे शेतकरी बऱ्याच जागी तुटलेला आहे. बरोबर आहे. तो चालला रिवर्स. पण असं एक सरदार ॲग्रीकेम कंपनीनं तुमच्यासाठी चांगलं प्रोडक्ट आणलेलं आहे. बरोबर आहे. म्हणजे तुम्ही शेतकरी बंधूंना हे सगळ्या शेतकरी बंधूंना वापरूशी वाटते काय? चांगलं वाटते तुम्हाला ते? सर्वांनी वापरा, चांगले दोन्ही प्रोडक्ट चांगले आहे. असं. तुम्ही समाधानकारक आहे? हा, समाधान करा. तुम्हाला 10 लोकांना तुम्ही दाखवू शकता. हो. काही हरकत नाही. धन्यवाद.